तर मित्रांनो, मी रोहित लाड तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्हिडिओमध्ये। जसं की तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल छोटीशी क्लिप म्हणजे मॉन्टेज कुकिंग विथ रोहित। तर हा तुम्ही विचार करा असेल हे कुकिंग विथ रोहित मध्ये कुठून आलं। तर जसं की आता क्लायमेट चालू आहे रेनी सीझनचा, त्या पावसात कुठे जाणार व्हिडिओ काढायला काय हे आयडिया पण सुचत नव्हती। तर एका दिवशी असं युट्यूबला बसलेलो, बघूया स्क्रोल करूया काय कॉन्टेंट बनवू शकतो। तर नंतर माझ्या लक्षात आलं, मला आयडिया आली की कुकिंग का नाही बनवू शकत, कुकिंग बनवूया। जसं की मी पहिले माझ्या ब्लॉग मध्ये कुकिंग बनवली आहे, बिर्याणी वगैरे बनवली आहे। तर मी बोललो चला बनवूया, आणि माझी इच्छा आहे की अजून अशी व्हिडिओज बनवूया। पण ते तुमच्यावर आहे, तर तुम्हाला तुमचा सपोर्ट आला आणि तुम्हाला पाहिजे असेल अजून अशी कुकिंग व्हिडिओ बोलू, तर नक्कीच लाइक शेयर सब्सक्राइब करा। आणि एक हिंदी में पण बोलतो कि अगर आप हिंदी ऑडियंस और आपको भी ये वीडियो पसंद आ रही है तो जरूर कमेंट करना और बताना, ताकि मैं नेक्स्ट वीडियो हिंदी में बनाऊ। तो परत पुढे जाण्याच्या अगोदर आपण एक छोटीशी अनबॉक्सिंग करूया, जे आपल्याला या कुकिंग च्या व्हिडिओला हेल्पफुल असणार आहे। तर एक मिनिट, ही आहे वस्तू। ही वस्तू तुम्ही बघितली पण असेल किंवा फोटोज वगैरे म्हणजे सोशल मीडियावर बघितली असेल, पण आपल्याला ह्याची भरपूर गरज आहे। तर हे फर्स्ट आहे पोर्टेबल स्टोव, जे आपल्याला इकडे या सेटअपवर ठेवून आपल्याला कुकिंग करायला हेल्पफुल असेल। कारण की माझ्या घरी किचन आहे, पण किचन मध्ये कसं कॅमेरा अँगल प्रॉपर भेटणार नाही, मी तुम्हाला बोलू पण नाही शकणार की कसं काय, मग तुम्हाला दिसणार पण नाही, सगळं कंजेस्टेड होईल। त्यामुळे इथे सेटअप सकट व्हिडिओ बनवायला चांगला पण, मला पण बनवायला चांगला पण वाटेल आणि तुम्हाला बघायला पण चांगला एक्सपिरियन्स येईल, म्हणून ही पोर्टेबल स्टोव घेतलाय। आणि प्लस याच्यासोबत आहे बुटन गॅस, म्हणजे याला जॉईन करायचा आणि ह्याच्यामध्ये गॅस आहे आणि आपण हे कुकिंग करू शकतो। तुम्ही आता विचार करत हे तुला कुठून समजलं, तर ऍक्च्युली मी श्रीमंत दादा आणि करुण दादाला खूप लॉंग टाइम पासून फॉलो करतोय, आणि त्यांच्या व्हिडिओज मध्ये मी बघितलं हे स्टोव आणि असं काही गोष्टी भेटतात। तर थोडासा इन्स्पिरेशन घेऊन त्यांचा आपण पण कुकिंग चालू करूया असा विचार केलाय। तर लेट्स गो। आता हे सगळं तर आलंय आणि आता आपण वळूया आपल्या साहित्यांकडे। तर एक मिनिट थांबा, हे बाजूला ठेवतो। तर पेश करते हैं अपने साहित्य को। तर मित्रांनो, आपले साहित्य सगळे आलेले आहेत आणि मी तुम्हाला एक एक करून दाखवतो की काय काय साहित्य आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल आपण रेसिपीचं नाव सांगतो तुम्हाला काय आहे ते सांगायला विसरलं, ते सांगितलं कसं चालेल। तर आपल्या रेसिपीचं नाव आहे, म्हणजे जे मी आज बनवणार आहे त्याचं नाव आहे पाव अँड भाजी, म्हणजे पावभाजी, जी माझी फेवरेट आहे आणि मी आज बनवणार आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगतो पावभाजीसाठी मेन इन्ग्रेडियंट काय, कांदा असलेला गरजेचाच आहे। कांद्याशिवाय चव नाही येत, तर चव येते पण मजा नाही येत। मीठ इज मोस्ट इम्पॉर्टंट, नाही तर काहीच जेवण नाही बनणार, म्हणजे चवच नाही राहणार। तर मीठ, तेल लागतच। एक मी तिखट मसाला पण घेतलाय, म्हणजे लाल तिखट मसाला, आणि एक मालवणी मसाला पण आहे, आणि पावभाजी मसाला पण आहे, आणि टमॅटोची पेस्ट आहे। आणि मेन म्हणजे पावभाजी बनायला व्हेजिटेबल वाटतं। तर व्हेजिटेबल मी आहे ना पहिलेच बॉईल करून स्मॅश करून घेतले। याच्यामध्ये मी पोटॅटो टाकलेत, जे बटाटे, वाटाणे म्हणजे मटार, आणि फ्लावर, हे तीन गोष्ट मी बॉईल केले कुकरमध्ये। म्हणजे आता तुम्हाला सगळं दाखवत बसलो ना तर खूप टाइम लागेल, म्हणून मी हे पहिले बॉईल करून रेडी करून ठेवलं आणि स्मॅश करून ठेवलं हे। आणि हे जे बॉईल केलेलं पाणी आहे ते घेतलं, कारण की हे याच्यामध्ये ते व्हेजिटेबलची टेस्ट असणार। आणि जर आपल्याला जर बॅटर आपलं म्हणजे जे पावभाजीची भाजी जर थिक झाली तर हे टाकून आपण तिला अजून स्मूथ करू शकतो। आणि हे आलं लसूणची पेस्ट, अमूल बटर, पाव, म्हणजे पाव इज मोस्ट इम्पॉर्टंट, आणि हे आपलं स्टोव, आणि हे आपण ज्याच्यात बनवणार ते, आणि हे चॉपिंगसाठी हे सगळं। आता मेन म्हणजे आपल्याला ऑनियन, मी सगळं रेडी करून ठेवलं, तर तुम्हाला दाखवणार काय। तर मी बोललो ऑनियन आपण फक्त त्याचे कव्हर काढून ठेवूया, बाकीचं आपण चॉप करताना जाऊया। तर पहिले आपण ऑनियनला चॉप करून घेऊया। तर चला लेट्स गो। तर मित्रांनो एक मिनिट, मी खरं बोललो तर खरा की ऑनियन चॉप करूया, पण ऑनियन चॉप कसं करणार, सगळं इथे भरलेलं आहे। तर ऑनियनला बाजूला ठेवूया, आपल्या नाईफला बाजूला ठेवूया, आणि बाकीच्या गोष्टी बाजूला काढूया। तर मित्रांनो, मी सगळं इथे सामान खाली करून झालेलं आहे, आणि तुम्ही दिसतात कांदे असे लावलेले, कारण की चॉप करायचे, कारण की याच्यातच ठेवणार आहे
परत जास्त प्लेट्स वगैरे नको वापरायला, म्हणून मी असंच ठेवलं आणि याच्यात चॉप करून ह्याच्यात टाकेल. आणि तुम्ही म्हणत असाल की तू क्वांटिटी सांगत नाहीये, म्हणजे एवढं घ्या तेवढं घ्या, कारण की प्रत्येकाची वेगळी चॉईस असते. आता मी आणि व्हिडिओ कॅमेरामॅन म्हणजे मानस, आम्ही दोघंच येते, त्यामुळे मी कमी क्वांटिटी घेतले. तुम्हाला सांगतो नेमकी क्वांटिटी केवढी आहे, परत बोला सांगितलं नाही. तर मी 5 कांदे घेतलेत, त्याला चॉप करेल. प्लस मी 4 बटाटे घेतले, पाव किलो फ्लावर आणि पाव किलो वाटाणे, आणि 2 किलो 2 पॅकेट 2 किलो काय बोलतोय 2 पॅकेट पावभाजी मसाला घेतलाय. पण मी पॅकेट नाही दाखवलं, मी बाउल मध्ये काढून घेतलं, कारण की ते टाकायला बरं. तर असं काय आहे, आपण चॉप करूया, तोपर्यंत तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा. तर मित्रांनो, जसं की बघतात मी कट करतोच आहे, आणि कट करता करता मला आठवलं की आपली जी शॉर्ट्स मी टाकलेली माझ्या चॅनलवर, तिला 24K व्ह्यूज गेलेत. चांगली गोष्ट आहे, म्हणजे मला आवडलं. म्हणजे एवढी वर्षांनी एवढी मेहनत करून एवढं लेट, म्हणजे लेट ते थेट असं म्हणतात ते, पण ठीक आहे. 24K व्ह्यूज गेले. आता माझी अशी अपेक्षा आहे की या व्हिडिओला जर तेवढे व्ह्यूज गेले तर एकदम भारी व्हिडिओ येतील तुम्हाला, एकदम प्रोफेशनली. मला बघायला पण मजा येईल, मला करायला पण मजा येईल, असे एकदम भारी व्हिडिओ करत जाईल. त्यासाठी तुम्ही पटकन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे सगळं कापतो पटपट आणि मग भेटतो. तर मित्रांनो, आपला कांदा चॉप करून झालेला आहे. आता सगळं सामान आणूया, हे गॅसवर टोप ठेवूया आणि कढई ठेवूया, त्यात तेल टाकूया आणि फोडणीला देऊया आणि भाजी बनवायला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मित्रांनो, परत सगळं साहित्य आणलेलं आहे इकडे. एक काम करूया, गॅस चालू करूया, टोप ठेवूया आणि पुढची प्रोसिजर करूया. तर गॅस चालू करतो, चला. जास्त फ्लेम नाही देणार, थोडीशी फ्लेम वाढूया. हा, तर गॅस याच्यात ठेवूया, राहिलाय कम्फर्टेबली. थोडीशी फ्लेम वाढूया. डन. थोडा सुकून दे, 1 सेकंड. तर मित्रांनो, आपण तेल टाकून घेऊया पहिले. तर तेल टाकून घेतलेलं आहे, तर थोडं तेल गरम होऊन दे. आता काय करतो, मी तुम्हाला स्टेप दाखवतो आणि त्याच्यामुळे खाली तुम्हाला कॅप्शन मध्ये लिहून येत जाईल की काय काय टाकतो ते. तर पहिले आपल्याला टाकायचं आहे कांदा, नंतर आलं लसूण पेस्ट, आणि ती थोडी हे करून थोडासा ब्राउनिश करून त्यामध्ये मग टोमॅटोची पेस्ट टाकून थोडे मसाले वगैरे टाकून प्रॉपर हे करायला. तुम्हाला दिसेलच ते, कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आता आहे ना, हे बऱ्यापैकी हे झालेलं आहे, काय म्हणतात, ब्राउनिश झालेलं आहे. त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकूया, चला. तर मित्रांनो, आपण थोडा वेळ टोमॅटो थोडे हे करत ठेवूया, शिजत ठेवूया 2 मिनिटं, 2 सेकंड, 10 सेकंड, 10-15 मिनिटं, 10 मिनिटं नाही, 15-20 सेकंड, 20 सेकंड थोडंसं टोमॅटोला हे सगळं लागून दे, मसाले वगैरे. मग बाकीची प्रोसिजर दाखवतो. तर मित्रांनो, आपण आहे ना आता हे टाकून घेऊया आपले व्हेजिटेबल्स, म्हणजे बटाटे, फ्लावर आणि मटार. तर हे टाकून घेऊया आणि मग पुढे दाखवूया.
तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं मी पाणी टाकलं, तर ते पाणी माझ्या हिशोबाने टाकलं, म्हणजे जेवढी आपल्याला क्वांटिटी पाहिजे तसं. तुम्हाला थिक पाहिजे तुम्ही थिक पण ठेवू शकता, तुम्हाला असं स्मूथली म्हणजे एकदम असं पातळ पाहिजे तर पातळ पण ठेवू शकता. डिपेंड्स अपॉन यू की तुम्हाला कसं हवंय. आता हे प्रॉपर जरा मिक्स करून घेतो आणि भेटतो थोड्या वेळात. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं की मी मटर तुम्हाला कमी दिसतात, कारण कमी दिसणं कारण सांगतो, मी स्मॅश केलेत एकत्र. मी काय केलं तुम्हाला एक इन शॉर्ट सांगतो की मी कुकरमध्ये बटाटे, फ्लावर आणि मटार टाकले आणि एकत्र बॉईल करून नंतर ते पाणी काढून स्मॅश करून घेतलं, आणि त्यामुळे ते एकदम असं बॅटर टाईप झालं, कारण की पावसात खायला मजा येईल. तर तुम्हाला अख्खे ठेवायचे असतील मटार तर अख्खे पण ठेवू शकता, फक्त एक काम करा, शिजून घ्या, म्हणजे तुमचं शिजायचं काम कमी होईल. फोडणी टाकल्यावर शिजायला खूप वेळ लागतो, अगोदर शिजून घ्यायचं म्हणजे तुमचं काम कमी होईल. आता हे सगळं प्रॉपरली मिक्स करून घेऊया आणि मग भेटूया थोड्या वेळात. तर मित्रांनो तर मी याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलेलं आहे. आता एक काम करूया, थोड्या वेळ ह्याला 5 मिनिटं थोडं शिजायला ठेवून देऊया. आणि एक सांगायचं होतं तुम्हाला की तुम्ही बोलत असाल की एक मिनिट गॅस कमी कर. हा, तुम्ही बोलत असाल की कढईमध्ये का, जसं की तुम्ही बघितलं असेल बाहेर की ते तवामध्ये ते असं प्रॉपर स्मॅश करून बनवतात ना पावभाजी, तसं नाही, आपल्याला ती जमत नाही तवा बिवामध्ये. तर मी असा टोपातच बनवतो, तीच भारी लागते. आणि तसंच मी तुम्हाला दाखवलं, तुम्ही पण हेच बनवा. ते तवा बिवा घेणं एकदम असं हेक्टिक विषय, ते तवा बनवणं, सगळं ते काढून ठेवणं, मग ते स्मॅश करणं, ते समोर सगळं करणं, ते खूप हेक्टिक गोष्ट आहे. हे कसं एकदम सिम्पल आणि एकदम प्रॉपर वे पावभाजी बनवायचा. तर हे 5 मिनिटात ठेवतो आणि मग भेटतो. तर मित्रांनो आपली पावभाजी तयार झालेली आहे. आता एक काम करूया, पाव आहेत ते एकदम गरम करूया बटरमध्ये, आणि एकदम दाखवतो बटरमध्ये गरम करताना, आणि नंतर आपण एकदम सजवून मग येऊया. तर मित्रांनो सगळं रेडी झालेलं, पाव मस्त बटरमध्ये गरम, मी पूर्ण गरम नाही केलंय, कापून निपून वरतून गरम केलंय बटर लावून. आता सजूया, बघा सजवताना. तर पहिले आपण भाजी घेऊया प्रॉपर. आपल्याकडे पावभाजीचं भांडण आहे, आपण ऍडजस्ट करावे थोडं. मी तुम्हाला सजवून देणार चांगलं एकदम पद्धतशीर. मी जरा वेगळ्या पद्धतीत सजवलंय. तर मित्रांनो सजवून झालेलं आहे, आणि आता जरा आम्ही सगळं साफ करतो आणि म्हणते चला. तर मित्रांनो सजवून प्रॉपर बनवून झालेली आहे, आणि तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही रेसिपी. आता ही खायला मी पहिले मानसला बोलवतो. मानस या पटकन. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर हेच कॅमेरामॅन होते, सगळं यांनीच केलंय, आता व्हिडिओ एडिट पण हेच करणार आहे. तर आपण खाऊया, तुम्ही पण खा, मी पण खातो. मस्त आहे, मला खाऊन बघूया चला. युनिक स्टाईल मध्ये मी सजवलंय, मला डोक्याला सजवलंय. थोडस घेऊया मस्तपैकी. कडक भाई, एक नंबर म्हणजे. पावभाजी एकदम प्रॉपर बटर सोबत सांग, बटर डीप कर, बटर म्हणजे हा एक नंबर मित्रांनो ची बनली आहे, मीच बनवली आहे. मास्टर शेफचा आवड मिळाला पाहिजे. तुम्ही लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा, भरपूर असे व्हिडिओ येतील पटकन. आणि या व्हिडिओमध्ये मी टाकतो कमेंट मध्ये, मी नाही टाकत, तुम्ही टाका कमेंट मध्ये की पुढची व्हिडिओ व्हेज असेल की नॉन व्हेज असेल,
तुम्ही स्वतः सजेस्ट करा की व्हेज बनवू की नॉनव्हेज बनवू. नॉनव्हेज तर चांगलंच बनतं, पण आज मी व्हेज पण खाल्लं याच्या आजचं. तर लवकर लवकर करा पटकन. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. आम्ही संपवतो. लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय बाय.